नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पोलीस भरतीचे फॉर्म भरून झाले. तुमच्या आता काही 4-5 दिवस तारीख वाढवण्यात आलेली आहे, ते पण मान्य करू. परंतु इथून पुढे आपल्याला किती महिना भेटणार आहे आणि त्या वेळेचं संधीचं सोनं कसं करायचं आपण, आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करत असताना कुठली इंजुरी होऊ नये किंवा डाएट कसा घ्यायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तुम्ही वर्ष दीड वर्ष झालं प्रॅक्टिस करताय, तर यामध्ये डाएट कसा घ्यायचा. बरोबर भरती तोंडावर आली की तुम्हाला प्रॉब्लेम काय येतो की कुणाला इंजुरी येणं, सीन पेन होणं, गुडघं बाद होणं, क्रॅम्प येणं, पाठीतला लय जास्त वेळ अभ्यास केल्यामुळं बसायला किंवा कंबरेचा प्रॉब्लेम येणं, ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम देतात. त्यामुळे तुमचं भरतीला गेल्यानंतर ग्राउंडच पडत नाही. मग तुम्ही अशा चुकीचं काहीतरी केल्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात. तर यामध्ये डाएट प्लॅन कसा असला पाहिजे ह्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलू. महत्त्वाचं म्हणजे वर्ष दीड वर्ष झाल्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करताय, परंतु त्यामध्ये डाएट वगैरे सर्व व्यवस्थित फॉलो करत आलेलं असतात. त्यामध्ये काय करेक्शन नसतंय. आणि बरोबर आता फॉर्म सुटलेत, फॉर्म भरायची तारीख संपली की ग्राउंड जवळ येईन म्हणून तुम्ही डाएटमध्ये काहीतरी उलटं वाकडं करता, त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर होतो. म्हणजेच जे रेग्युलर सातत्यानं डाएट चालू आहे त्याला बंद करून तुम्ही दुसरा जर डाएट चालू केला किंवा कमी जास्त काय झालं की तुम्हाला इंजुरी येते. इंजुरी म्हणजे काय, बॉडी थकून जाणे, त्यामध्ये तुम्हाला सीन पेन होणे, क्रॅम्प येणे, पाणी कमी पडणं शरीराला. त्यामुळं बऱ्याच अशा प्रॉब्लेम येतात. या प्रॉब्लेममुळं तुमचं भरतीकडे लक्षातलं 100% दुर्लक्ष होतं आणि मार्क कमी पडतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, जो आत्तापर्यंत डाएट करत आलेला आहे तो कंटिन्यू चालू ठेवायचा. फक्त यामध्ये ॲड काय करायचं आहे की भरती आता जवळ आली म्हटलं की आपल्याला बॉडी चांगल्या प्रकारे फ्रेश राहण्यासाठी प्रोटीन वगैरे आपल्या शरीराला भेटणं गरजेचं आहे जास्त प्रमाणात. तर जेवढं लागतं तेवढं भेटणं गरजेचं आहे. तर ते कमी पडत असेल तर जास्तीत जास्त तुम्ही वे प्रोटीन कुठलं तर घेतलं पाहिजे की आयसोलेट प्रोटीन तरी घेतलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आपल्या आयडीवरती व्हिडिओ टाकलेत. ते प्रोटीन चांगलं आहे, रिझल्ट पण जबरदस्त आहे, ते एक तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर क्रिएटिन किंवा प्री वर्कआउट हे जर घेतलं तर तुमची बॉडी 100% एकदम फ्रेश चालेल आणि तुम्हाला थकाव जाणवणार नाही किंवा कुठला क्रॅम्प येणार नाही. फ्रेश वाटेल प्रॅक्टिस करायला, मांड्या वगैरे एकदम व्यवस्थित चालते. 1600 मीटर 100 मीटरसाठी गोळा वगैरे आउट ऑफ जाईल. हे तुम्ही प्रोडक्ट घेतलं तरी चालेल. परंतु काही नवीन मुलं आहेत त्यांना डाएटच माहीत नसतो, तर काय घेतलं पाहिजे. तर आपल्या डेली डाएटमध्ये सर्व कडधान्य असणं गरजेचं आहे. त्यात मटकी, हुलगा, हरभरा, सोयाबीन, काय डाळी आहेत त्या झाल्या, शेंगदाणा, हे तुम्ही कडधान्य भिजवून खायचं आहे. आणि पुढचं त्यानंतर शेंगदाण्याचा लाडू झाला, ओट्स किंवा लापशी किंवा तुम्ही ज्यूस वगैरे करून पण पिऊ शकता. हे तुमचं झालं सकाळचा डाएटचं प्रॅक्टिस झाल्यानंतर. दुपारच्या वेळेसमध्ये काहीतरी थोडंफार सलाडमध्ये गाजर, बीट, मुळा, भाजीपाला ह्या जरी खाल्ल्या तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. संध्याकाळी अंडी किंवा ओट्स यापैकी किंवा 5च्या दरम्यान किंवा दुपारच्या दरम्यान 50 रुपयाचं बॉईल करून चिकन खायचं. एवढं जर तुम्ही प्रॉपर डाएट फॉलो केला तुम्हाला कुठली इंजुरी येणार नाही. प्रॉपर तुमचं 1600 मीटर सुधरेल, 100 मीटर सुधरेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोळा जो आहे तो आउट ऑफ जाईल, ज्याचा जात नाही त्याचा 100% आउट ऑफ जाईल. असं प्रॉपर जर तुम्ही डाएट फॉलो केला तर ह्या तुम्ही आठवड्याला अपडेट करत राहणे गरजेचं आहे. डाएटमध्ये काय खाल्ल्यावर तुम्हाला कुठली वस्तू खाल्ल्यानंतर बॉडी जड होते किंवा विकनेस येतोय ते तुम्ही जाणून घ्यायचं आणि ते पदार्थ बंद करायचे. जसं ग्राउंड जवळ येईन तसं थोडं आपलं डाएटमध्ये चेंजेस काय आपल्या शरीराला प्रॉब्लेम देतात ते फक्त बंद करायचं आणि वाढवत राहायचं. फक्त एवढंच आपल्या डोक्यात ठेवायचं. आता प्लस ग्राउंडच्या अगोदर काय खाल्लं पाहिजे, रोज ग्राउंडला जाण्या अगोदर 1-2 खजूर किंवा काळा मनुके भिजू घालायचे आणि त्याचं पाणी जे असतात ते पाणी पिऊन ते मनुके खाऊन जायचं किंवा 4 ते 5 बदाम. हे जर तुम्ही करत असाल तर चांगलीच गोष्ट. आणि याच्या पुढचं जर तुम्हाला करायचं असेल तर प्री वर्कआउटमध्ये फक्त जेवढा प्री वर्कआउट तुम्ही जर ग्राउंडच्या अगोदर 10-15 मिनिट अगोदर जर घेतलं तर याचा जबरदस्त रिझल्ट येणार. तुम्हाला दम लागणार नाही, पाय गाठणार नाही, टायमिंग देखील कव्हर होईल. प्रत्येक रॅपिटेशनमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रॉपर डाएट केला तर तुम्हाला कुठलीच इंजुरी येणार नाही, बॉडी थकणार नाही. आणि जर हे सर्व डाएट फॉलो केला तर तुमचं चांगलं ग्राउंड पडणार आहे. जर तुम्ही असं काय केलं ना तर तुम्हाला मग 40-42 मार्क पडतील. त्यामुळं आत्ता आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क घेऊन
क्वालिफाय व्हायचं आहे आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी हा प्रॉपर डाएट फॉलो करा. ह्यात काय कोणाची अडचण असेल कमेंट करा किंवा माझा नंबर दिलेला आहे कॉल करा. पुढचा जो व्हिडिओ आहे आपण वर्कआउटवरती बनवणार आहे. परंतु तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण तिथं डेली वर्कआउट तुम्हाला रोजचा रोज भेटणार आहे. डाएट रोज काय खायचं, कसं खायचं त्याच्याबद्दलची पण माहिती तिथं मी देणार आहे. तर टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन होऊ शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय हिंद. बस की.